नमस्कार मित्रांनो, माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला होता, कारण मी कधीच आई होऊ शकत नव्हते. मला घटस्फोट दिल्यानंतर माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि त्याला 1 वर्षानंतर एक मुलगा झाला. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. त्याने आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाची खूप मोठी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये मला बोलवलं होतं. पण मला त्याचा प्लॅन चांगलाच माहीत होता. मी पार्टीला जाताना माझ्या बॅगेतून एक एन्व्हलप घेऊन गेले होते. मी जेव्हा पार्टीला पोहोचले तेव्हा पाहिले की तो आपल्या बायकोसोबत आणि मुलासोबत खूप एन्जॉय करत होता. मी पार्टीला पोहोचल्यावर तो मला पाहून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "बघ, माझा तुला घटस्फोट देण्याचा निर्णय अगदी योग्य होता. आज मी एका मुलाचा बाप झालो आहे." त्याचे बोलणे ऐकून मला हसू आले आणि मी माझ्या बॅगेतून नेलेलं ते एन्व्हलप त्याच्या हातात दिले आणि त्याला म्हणाले, "नीट बघ ते एन्व्हलप." त्याने एन्व्हलपमधून कागद बाहेर काढला आणि तो बघताच त्याच्यावर जणू आभाळच कोसळल्यासारखे वाटले. माझे नाव नीलम आहे. आज आमच्या घरी माझ्या नणंदेच्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून माझ्या सासूबाईंनी घरी एक पूजेचे आयोजन केले होते. माझ्या सासूने काही नातेवाईकांनाच बोलावले होते, त्यामुळे त्यांची उठबस करणे हे माझंच काम होतं. नातेवाईकांच्या मानपानात काहीच कमी राहायला नको म्हणून मी स्वतः जातीने सगळीकडे लक्ष देत होते. मी पूजेसाठी आणलेल्या वस्तूंना जागच्या जागी ठेवत होते. माझा हात पूजेच्या सामानाला लागला तेव्हा माझ्या सासूबाईंनी ते पाहिले आणि माझ्यावर जोरजोरात ओरडू लागले, "तुला एवढी छोटी गोष्ट समजत नाही का? वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाची पूजा आहे आणि तुझ्यासारख्या वांजोट्या स्त्रियांनी स्पर्श केला तर अपशकुन होईल." हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरीही माझ्या भावना लपवत मी म्हणाले, "आई, तुम्ही काय बोलत आहात? वर्षाचा मुलगा मलाही मुलासारखाच आहे. त्याच्यासाठी ठेवलेल्या पूजेत माझा स्पर्श झाला तर अपशकुन कसं काय होईल? मी माझ्या नंदेला माझ्या बहिणीपेक्षा जास्त मानते." त्यावर माझी नणंद मला टोमणे मारत म्हणाली, "वहिनी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. कदाचित मी आई झाले हे तुला बघवत नाही." इतका अपमान सहन करून मी माझ्या नवऱ्याकडे उदास चेहऱ्याने पाहू लागले. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता. आमचा प्रेमविवाह झाला होता. मला वाटले की माझा नवरा माझ्या वतीने काहीतरी बोलेल, पण तो मला उलट सांगू लागला की "तू वर्षाला तुझी बहीण मानतेस ना, मग तू तिच्याशी असं कसं करू शकतेस?" मी आतून पूर्णपणे तुटून पडले होते, कारण कोणतीही स्त्री हे टोमणे सहन करू शकत नाही. सासू आणि नणंद, पण माझा स्वतःचा नवरा, ज्याच्यावर माझं खूप प्रेम आहे, ज्याच्यासोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली आहे, तो असं काही बोलला तर मी त्याला काय करू शकणार होते? मी रडतच किचनमध्ये गेले आणि काम करू लागले. वांझोटी असल्यामुळे पूजेच्या सामानाला तर हात लावू शकत नव्हते, पण घरची सून असल्यामुळे सराची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मी विचार करू लागले की मी आई होऊ शकत नाही यामध्ये माझा काय दोष आहे? आई होणे किंवा नाही हे एका स्त्रीच्या हातामध्ये थोडेच असतं. माझी सासू एका शाळेमध्ये शिक्षक होती, माझी नणंद एक वकील होती आणि माझा नवरा एक इंजिनियर होता. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की एवढ्या शिकलेल्या माणसांचे विचार इतक्या खालच्या टोकाचे आहेत. फक्त पूजेच्या सामानाला हात लावल्यामुळे अपशकुन होतो. मला अजूनही चांगलंच आठवतंय की मी आणि आलोक पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटलो होतो. मला ऑफिस जॉईन करून काहीच दिवस झाले होते. एक दिवस मी ऑफिसमधलं प्रेझेंटेशन देत होती आणि ऑफिसमध्ये सर्व स्टाफ आणि बॉस समोरच बसले होते. सर्वांनी माझ्या प्रेझेंटेशनचे खूप कौतुक केले होते. आलोक सुद्धा माझ्या प्रेझेंटेशनचं खूप कौतुक करत होता. एकाच ऑफिसमध्ये काम करता करता आम्ही दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलंच नाही. दोघांच्याही घरी जेव्हा समजले तेव्हा दोन्ही घरातून लगेच होकार आला आणि आमचं लग्न झालं. माझे सासू सासरे आणि नणंद यांचा स्वभाव खूप चांगला होता. एवढा चांगला नवरा मिळाला म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजत होते. आलोकने मला पहिलंच सांगितलं होतं की लग्नानंतर 2-3 वर्ष तरी मला मूल नको आहे. मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे.
आणि त्यानंतर आपण मुलांची जबाबदारी घेऊ. कदाचित त्यामुळेच घरातल्यांनी 2-3 वर्ष मुलाचा काहीच विषय काढला नाही. पण लग्नाला आता 5 वर्ष झाली होती आणि घरातले लोक टोमणे मारायला लागले होते. घरातील सर्व लोक आणि नातेवाईक सुद्धा माझ्या मागे मला वांजोटी बोलत होते. माझा नवरा मला पहिलं काही बोलत नव्हता, पण आता तोही टोमणे मारू लागला होता आणि माझ्याशी नीट बोलतही नव्हता. तो फक्त माझ्याशी कामानिमित्त बोलत होता. असं वाटतच नव्हतं की आम्ही दोघेही एकाच रूममध्ये नवरा बायको आहोत आणि एकाच रूममध्ये राहतो. पण मी माझं दुःख सांगायचं तर सांगू तरी कोणाला? मला समजून घेणारा कोणी नव्हता. आता आमच्या लग्नाला 8 वर्षे झाली होती. आमच्या लग्नाचा 8वा वाढदिवस होता. मला वाटले की आलोक आज माझ्याशी बोलेल आणि मला विश करेल, म्हणून मी आज त्याच्या आवडीचा सर्व नाश्ता केला होता. पण त्याने तोंडातून एकही शब्द काढला नाही आणि गपचूप नाश्ता करून तो ऑफिसला निघून गेला. आलोक ऑफिसला गेल्यावर मी ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि मी सुट्टी घेतली, कारण आलोकला मला सरप्राईज द्यायचं होतं. पण आलोकने मला एकदाही विचारलं नाही की तू सुट्टी का घेतलीस, तुझी तब्येत ठीक नाही का? त्यानंतर मी रात्रीच्या जेवणाची तयारी केली. रात्रीच्या जेवणामध्ये मी आलोकला आवडते तशी मटर पनीरची भाजी, कढी भात, खूप काही बनवलं होतं. बेडरूमही छान फुलांनी सजवला होता आणि मेणबत्त्या लावल्या होत्या. आलोकला ब्ल्यू कलर आवडतो म्हणून त्या रंगाची बारीक बॉर्डर असलेली साडी नेसली होती. मला आज पूर्ण विश्वास होता की आलोक माझ्याशी बोलेल आणि मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देईल. त्यानंतर मी त्याला मूल दत्तक घेण्यासाठी सुद्धा म्हणवेन. पण तो जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याने माझ्याकडे एकदाही बघितले नाही. मला वाटलं की बेडरूममध्ये गेल्यावर तो मला विश करेल, पण तिथे गेल्यावर तर सर्व उलटच झालं. शुभेच्छा तर सोडाच, पण त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही. थोड्या वेळाने मलाच राहावलं नाही आणि मी त्याला म्हणाले, आलोक, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तू विसरलास का? त्यावर तो म्हणाला, मी कसा विसरेन, आणि विसरायचं ठरवलं तरी विसरू शकत नाही, कारण याच दिवशी मला तुझ्या प्रेमात पडायची दुर्बुद्धी सुचली होती. त्याचे असे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. त्याच्या रागात बोलण्याने माझ्या डोळ्यांवर जणू अंधारच दाटून आला होता. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. मी कसेबसे स्वतःला सावरले आणि त्याला विचारू लागले, आपण एखादं मूल दत्तक घेतलं तर? आलोकने रागाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी दुसऱ्याचे मूल घेऊ शकत नाही आणि दुसऱ्याचे रक्त स्वतःचे म्हणून घेऊ शकत नाही. मला माझे स्वतःचे मूल हवे आहे, जे तू मला या आयुष्यात तरी देऊ शकत नाही. आणि हो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलो आहे. माझ्या मनात आले की जो माणूस माझ्याशी नीट बोलत नाही, माझा चेहराही बघत नाही, तो माणूस माझ्यासाठी काय गिफ्ट घेऊन गेला असेल. तेवढ्यात आलोकने माझ्या हातामध्ये एक एन्व्हलप ठेवले. मी सुद्धा मोठ्या कुतूहलाने ते उघडू लागले. आत पाहिलं तर त्यात घटस्फोटाची कागदपत्रे होती. ती कागदपत्र पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की जो माझी एवढी स्तुती करायचा, जो माझ्यावर इतकं प्रेम करतो, मला सर्व गोष्टीत साथ दिली, तो मुलासाठी आज मला घटस्फोट देतोय. माझ्या पायाखालून जमीन सरकत चालली होती. माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं. मला खूप रडू येत होतं, पण तरीही स्वतःवर ताबा ठेवत मी लगेच घटस्फोटाची कागदपत्रांवर सही केली. कारण जर त्याचे माझ्यावर प्रेमच नाही तर अशा व्यक्तीसोबत राहण्यात काय अर्थ आहे. दुसऱ्या दिवशी मी ते घर सोडले आणि आलोकलाही तेच हवे होते. काही दिवसांनी मी खूप प्रयत्न करून दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली करून घेतली, कारण त्याच्यासोबत काम करणे म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखे होते. काही महिन्यांनंतर त्याचे दुसरे लग्न झाले आणि वर्षभरानंतर त्याला मुलगा झाल्याचे समजले. मुलाच्या जन्माचे औचित्य साधून त्याने पार्टीचे आयोजन केले होते. माझा अपमान व्हावा म्हणून त्याने मला पार्टीला बोलवले होते. पण मी हे चांगलं जाणून होते
माझी इच्छा नसतानाही मी त्या पार्टीला गेले. तिथे पोहोचले तर आलोक त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत आणि मुलासोबत खूप खुश दिसत होता. मला पाहून तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, बघ, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता. मी त्याचे बोलणे अतिशय शांतपणे ऐकत होते. नंतर मी सोबत आणलेलं एन्व्हलप त्याला दिले आणि म्हणाले, हे माझ्याकडून तुला सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज गिफ्टचं नाव ऐकून तो थोडा आश्चर्यचकित झाला, कारण आमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी त्याने मला सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. त्याने ते एन्व्हलप उघडले आणि समोर जे दिसलं ते पाहून त्याच्याही पायाखालची जमीन सरकली. डिसेंबरचा महिना होता. एवढ्या थंडीत त्याला प्रचंड घाम फुटला होता, कारण त्यात त्याचा मेडिकल रिपोर्ट होता. त्यात स्पष्ट लिहिले होते की तो कधीच बाप बनू शकत नाही. त्याने आपल्या बायकोकडे पाहिले तर त्याची बायको मान खाली घालून उभी होती. तिच्या झुकलेल्या डोळ्यात सर्व काही आरशासारखे दिसत होते. मी आलोकला म्हणाले की आता तुला ठरवायचे आहे की तुला दुसऱ्याचे मूल दत्तक घ्यायचे आहे की नाही. मी त्याला म्हणाले की तुला आठवतंय आलोक, मी तुला सांगितले होते की आपल्या दोघांची मेडिकल टेस्ट करून घेऊया. त्यानंतर आपण दोघांनी जाऊन ती टेस्ट केली होती. काही कामाच्या कारणास्तव तू रिपोर्ट घेण्यासाठी जाऊ शकला नाहीस, तेव्हा मी एकटीच गेले होते. आलोक म्हणाला, हो, आणि मग घरी आल्यावर म्हणालीस की तू कधी आई होऊ शकत नाही. मग तू खोटं का बोललीस? इतके दिवस सगळ्यांचे टोमणे का ऐकत होतीस? काय गरज होती तुला? मी खोटं बोलले कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं. मला वाटलं तुला सत्य कळल्यावर तू ते सहन होणार नाही आणि आतून पूर्ण तुटून पडशील. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. मला सवय झाली होती सर्वांचे टोमणे, पण तू मला टोमणे मारायला लागल्यावर मला ते सहन झालं नाही. मग मी तुला घटस्फोटाचे पेपर दिले तेव्हा तू का नाही खरं सांगितलंस? आलोक, मी प्रेम केले ही माझी चूक आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझा तुझ्यावर एवढा विश्वास होता की काहीही झालं तरी तू मला एकटं सोडू शकत नाही. पण तुझं प्रेम हळूहळू संपायला लागलं होतं आणि त्यानंतर आपण एकत्र राहिलो असतो तर त्रासातच राहिलो असतो. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, माझ्याकडून चूक झाली सुनबाई, शक्य असल्यास मला माफ कर. बाकी सर्व विसरून जा आणि आमच्याबरोबर तुझ्या घरी चल. पण मी तिला म्हणाले, माफ करणे किंवा न करण्याची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे माझ्या स्वाभिमानाची आणि तो मला त्या घरी जाण्याची अनुमती देत नाही. आलोक, माझं पुढच्या महिन्यात लग्न आहे. मी तुला हे सरप्राईज गिफ्ट दिले कारण मला हे पाहायचे होते की हे सर्व जाणून घेतल्यावर तू दुसऱ्याच्या मुलाचे रक्त स्वीकारशील की नाही. कारण जेव्हा मी तुम्हाला सांगितले की आपण एखादं मूल दत्तक घेऊया तेव्हा तुम्ही स्पष्टपणे नकार दिला होता. आज एक गोष्ट माहीत पडली की पुरुष नेहमी स्वतःचे कर्तव्य मोठे असल्याचे भासवतात. ते मोठे असल्याचे भासवतात आणि नेहमीच निष्पाप महिलांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते विसरतात की पुरुषांमध्ये देखील कमतरता असू शकतात आणि भविष्यात अशी माणसे फसतात आणि सत्य कळेपर्यंत अहंकारापोटी स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाच्या मागे देव कधीच नसतो. आयुष्य जगताना कोणावरही अन्याय करू नये. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.